गावामध्ये होत असलेल्या सभेच्या निमित्तानं या सभेचे अध्यक्ष रामभाऊजी नलवडे ही जी निवडणूक आपण लढवतोय ते महायुतीच्या माध्यमातून महायुती आजीनाथ बचाव पॅनल या महायुतीतले आपले सहकारी शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते महेशजी चिवटे साहेब, भाजपचे नेते गणेशजी चिवटे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित मी सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी नामोल्लेख टाळतो. वेळाभावी सभेला बराचसा उशीर झाला. या निमित्तानं गावातले उपस्थित असलेले दादासाहेब जाधव, प्रवीण बिनवडे, मोहन शेळके, ब्रह्मदेव राग, सुदाम शेळके, त्र्यंबक केकाम, किरण गुंदे, लक्ष्मण गुंदे, बाळासाहेब पाटील, रावसाहेब जाधव, आप्पा जगदाळे, विलास वाघमारे, शहाजी सुरवसे, गोपीनाथ दघाटे, अशोक बुधवन, दादासाहेब शिंदे, जलाल शेख, बलबीन दघाटे, ज्योतिराम दघाटे, कांतीलाल पवार, मुनीर शेख, गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, प्रवीण बिनवडे सरपंच आपले राखवाडीचे, मंगेश मोडके, बाळू कानडे, रफिक शेख, अर्जुन रासकर, सुभाष पाटील, सचिन बर्डे या निमित्तानं उपस्थित असलेले गावातले वडीलधारे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सभासद, ग्रामस्थ बंधू, तरुण मित्र, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आज आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये रायगावमध्ये आल्यानंतर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायला आमचं सगळ्यांचं स्वागत केलं. त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि तुम्ही बघितलं असेल की कशा कशा घडामोडी सुरू झाल्या. सुरुवातीला ही निवडणूक होईल असं कोणाला वाटलंच नाही आणि मग सुरुवातीला अनेक वेगवेगळे विषय आले की एकत्र बसून बिनविरोध करावी, ह्या गटाने असं करावं, त्या गटाने असं करावं, अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत. या सगळ्या चर्चेमध्ये माझी सकारात्मक भूमिका होती की बाबा आदिनाथ आपल्याकडं व्यवस्थितपणे चालला पाहिजे आणि तो वाचला पाहिजे ही प्रामाणिक माझी इच्छा होती. आणि त्याप्रमाणे आपण ज्या वेळेस आपल्याला गटातटाच्या माध्यमातून कुणाचे निरोप आले त्या वेळेस आपण भूमिका घेतली. सगळे बसून ठरवलं तरी माझं काही हरकत नाही, पण कुठल्याच गटानं अशी भूमिका घेतली नाही की मी कारखाना चालवतो. नुसतं बिनविरोध करा म्हणजे वाटून खायचंय का? कोणीतरी म्हणलं पाहिजे ना की बाबा मी चालवतो. माझे ओपन सगळ्या नेतेमंडळीला महेश शेळके आल्यावर, गणेश आल्यावर किंवा कोणी याच्यामध्ये भूमिका घेतली तरी माझी तयारी आहे. मी पाठिंबा सुद्धा द्यायला तयार गटाचा. त्याच्या मागची माझी प्रामाणिक भूमिका होती की बाबा ही एक तर सगळा हा अडचणीचा सगळा व्यवसाय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये कोणीतरी जबाबदारी घेऊन हे काम केलं तरच आणि एक हाती त्याला डोकं लागलं तरच यातून आपण सगळेजण एक तालुक्याची अस्मिता वाचवू शकतो. आणि ही भूमिका पहिल्या दिवसापासून मी घेतलेली होती आणि त्यामधून तुम्ही बघितलं असेल की पुढे वेगवेगळ्या गटाच्या वेगवेगळ्या भूमिका झाल्या. बघितलं असेल माझा फॉर्म आल्यानंतर जास्त उलाढाली सुरू झाली. सुरुवातीला सगळी एकत्र यायला निघालेली, पुन्हा फटाफटी सुरू झाली. कोणी मध्येच ब्रेक लावतोय, पुन्हा पळतोय, पुन्हा थांबतोय. त्या सगळ्या घडामोडी तुम्ही जवळनं बघताय. तो विषय बाजूला राहू द्या, पण हे सगळं होत असताना यावेळेस मी भूमिका घेतली की बाबा मी स्वतः ह्याच्यामध्ये उभारतोय, कारण तो माझा हक्क आहे. आदिनाथच्या निर्मितीमध्ये आदिनाथ चालू व्हायच्या अगोदरचे सभासद आम्ही आहोत. आदिनाथची निर्मिती किंवा आदिनाथच्या निवडणुका कपाटात मी 3 वेळा झाल्या. आदिनाथ जागेवर नसताना सुद्धा निवडणुका झाल्या, 3 निवडणुका झाल्या. आणि त्या वेळेसपासून शिंदे कुटुंबियाने आमच्याकडे पाणी नव्हतं आणि पाणी नव्हतं म्हणून आम्ही कंदरमधल्या
जमिनी भांगे कुटुंबियांना आम्हाला त्या ठिकाणी 50-52 एकर जमीन दिली आणि त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 81-82ला आम्ही त्या ठिकाणी जमीन दिली आणि तिथं त्या सिद्धी कुटुंबियाची जमीन होती. आम्ही कंदर सोसायटीतनं आदिनाथचे सभासद झालो आणि त्या कारखान्याच्या प्रक्रियेमध्ये माझा फार जवळून समाज आहे. या आदिनाथच्या निर्मितीपासून प्रत्येक वर्षी अनेक चेअरमनला माहीत आहे. माझा स्वतःचा ऊस घालायसाठी सुद्धा मी अनेक वेळा आदिनाथमध्ये त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जायचो. वामनदादा चेअरमन होते त्यावेळेस मी बाहेर वाट बघत बसायचो वामन ऊस घालायचा. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आदिनाथचा संबंध तसा माझा फार जवळ. आज कोणीही काय म्हणलं की तालुक्याची अस्मिता त्या उभारणीत आम्ही पण आहोत ना. तालुक्याची अस्मिता आजच तुम्हाला दिसते. ज्यावेळेस आम्ही उभारणीमध्ये त्याच्यामध्ये मदत करतो त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही. ज्या वेळेस आदिनाथला मदत लागली त्यावेळेस अनेक वर्षाचे रिपोर्ट आहेत. म्हणजे पिंपळनेर कारखाने अनेक वेळा मदत केली. मी स्वतः महेशरावला विचारलं त्याचे कारण माहिती नाही. महेशरावने ज्यावेळेस चालवायचा निर्णय घेतला किंवा मागं मला वाटतं आपल्या यांनी डोंगरी चेअरमनने एकदा नाही आपले डोंगरेने मला फोन केला. माझ्या स्वतःच्या कारखान्यावर मी वाहनं दिली, ऊस दिलाय. त्याचे करावं नाही मला ते तुम्ही वाचून बघा. म्हणजे ज्या वेळेस म्हणजे मदत घ्यायला मात्र तुम्हाला पाहिजे. तुम्हाला आमदार व्हायचं म्हणलं की छत्तीसगडाची मदत पाहिजे आणि फक्त मी ही तर निवडणूक लढवायची म्हणलं की मग आपली आपली अस्मिता ह्या कुठल्या पद्धती काढल्या. शेवटी लोकांची लोकशाहीची पद्धत हे आहे आणि लोकांनी त्याच्यामध्ये जे काम करणार आहे त्याच्या मागे लोक उभारतात ना. म्हणजे असं काही नाही की गणपतरावचं गाव मोहोळ तालुक्यात 50 वर्ष तर सांगोला तालुक्याची सेवा केली ना. गणपतराव कशामुळे केली? चांगलं काम केलं म्हणून केलं. बरं तुमच्याकडे तर पिढ्यानपिढ्या राहू एवढं मोठं 40 गावं पाण्याखालचे आहेत. कुठल्या तालुक्याला 40 गावाला पहिलंच पाणी आहे उजनीचे? आवाज येत नाही का माझा? तरी सुद्धा तालुक्याची काय परिस्थिती कुठवर तुम्ही मागचं सांगणार आहे? पुण्यावरती किती तुम्ही लोकांचं हे करणार? किती वेळा तुम्हाला लोकांनी पुण्यावरती मदत करायची? किती वेळा तुम्हाला सगळं द्यायचं? ह्याही गोष्टीचा विचार. आज तुम्ही कशामुळं आज माझ्या 19 ते 24 मध्ये तुम्ही 4.5 महिने मी गोड वाटते. 4.5 वर्ष गोड वाटते. शेवटच्या 4 महिन्यात अशी काय भानगड झाली मला सांगा. आणि आता निवडणुकीला 3 महिने झाले नाही. तुमचं मागच्या 4 दिवसातलं स्टेटमेंट काय आणि आजचं स्टेटमेंट काय आणि उद्याचं काय बघा ना. तुम्ही थोडं विचार करा ना. ह्याही गोष्टीचा विचार थोडा केला पाहिजे. सगळा तालुका सिनियर म्हणतोय म्हणल्यानंतर ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की अजून तालुका आपला आदर करतोय. तर आता निवडणुका लढवून किती दिवस झाले तुम्हाला? 2014ला लढवून लोकमतात कधी गेलाय का तुम्ही? डिपॉझिट गेलं आणि माझ्याच नावानं बोलण्यात काय पॉईंट आहे? त्यालाही 10 वर्षाचा कालावधी झाला. ह्याही गोष्टीचा थोडा विचार केला पाहिजे. आज मला सांगा की यामध्ये मी निवडणुकीची भूमिका घेतली. हे सगळ्या मंडळींनी गट छोटा होता तरी सुद्धा अर्ज भरा म्हणल्यानंतर सगळ्या मंडळींनी अर्ज भरले. अनेकांनी पुन्हा अर्ज काढून घ्या त्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी मला मदत केली. इथल्याही गटामध्ये दिवाण बागेल असतील, सचिन काळे असतील, संतोष पाटील असतील, सौ शारदाताई आदिनाथ मोरे असतील, ह्याही मंडळींनी माझ्या विनंतीवरनं या ठिकाणी विड्रॉल केलं. दुसरं महत्त्वाचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये बारामती अग्रणी रोहितदादांनी ज्यावेळेस माझी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सहकारामध्ये कुठलं पक्षीय राजकारण कुठंच केलं नाही. म्हणजे तुम्ही जिल्ह्यात बघा, पुणे जिल्ह्यात बघा किंवा राज्यामध्ये जरी तुम्ही गेला तर पक्षावरती कधी सहकार्याचा निवडणुका होत नाही. आणि त्यांनी चांगल्या भूमिकेतून की बाबा आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे त्यांनी यामध्ये आपल्याला मदत केली.
आता मी बघतो की आदिनाथच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज कुणी बोलायला तयार नाही की आदिनाथ आम्ही कसं चालवणार आहे, मोगून नुसतं आम्ही आदिनाथ चालवणार, पण कसं चालवणार आहे कोणी सांगायला तयार नाही. तुम्ही आज सगळी भाषणं बघितली त्या ठिकाणी, तर काय परिस्थिती आहे. आदिनाथ वाचवण्याच्या बाबतीत कुणी काय त्याच्यावरती बोलले. नुसतं संजय मामाने कारखाना विकला. अरे ते माझा धंदा होता ना, माझा प्रायव्हेट धंदा होता. पण धंदा करायला पहिल्यांदा अक्कल लागते तेव्हा धंदा करायचं. कमिशन खाणं आणि चोऱ्या करणं हा काय धंदा नाहीये मी सांगतो. आणि मग त्या धंद्यातली मला अक्कल असेल ना, कधी करायचा, कधी कमी करायचा, कधी वाढवायचा, हे जे अक्कल असायला पाहिजे का नाही धंदा करायला. मामाने कारखाना ऐकला. अरे मामाने कारखाना ऐकला म्हणून आदिनाथ कसा चालू होणार आहे ते सांगा ना तुम्ही. ह्या गोष्टीवरती कोणी बोलतोय का. आज आम्ही विचारतो का वाळूचा दर आता 35 वरनं 25 वर आला म्हणून तुम्ही 30 वर आजचा करायचा धंदा बंद करून टाकला. आता मला सांगितलं की 35 वरनं वाळू 25 वर आली म्हणून परवडत नाही. मग मी म्हणायचं का बंद केला वाळूचा धंदा, माझा तर दिवसा उजेडाचा आहे ना. शेवटी मी माझा धंदा काय करायचा आहे माझा अधिकार आहे. आजची साखर कारखानदारीची परिस्थिती बघितली. आज साखर कारखानदारी सिंगल साखर कारखाना प्रायव्हेटमध्ये चालवणं फार जिकरीचं झालं. तुम्ही बघा पुढं आता सगळे ग्रुपच टिकणार आहे. या अजितदादाच्या ग्रुपचे मला वाटतं 7 का 8 कारखाने आहेत. रोहितदादांच्या ग्रुपचे 4-5 कारखाने. मी ज्या ग्रुप बरोबर जॉईन झालो, मी 100% कारखाना विकला नाही, माझी पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये. पण मला धंदा करायचा आहे म्हणलं तर मला कळतंय ना की व्यवसाय कशा पद्धतीने करा. पण त्याच्यामध्ये कुठल्या लोकांचा तोटा झाला. आज तुम्ही नारळ फोडायला नेते मंडळी आणताय, 2-2 कारखाने ऐकलेली, बँकांचे पैसे बुडवलेले. विजय शुगर आणि आलेगाव शुगर बँकेचे पैसे किती होते. विजय शुगरचे 300-350 कोटी रुपये. तो कारखाना आम्हीच घेतला. कितीला घेतला, 125 कोटीला. आता राहिलेलं जर यांचं काय सापडलं नाही कायदेशीररित्या तर बँकेला 2-250 कोटीला सुना लागलं. त्या ठिकाणी आलेगाव शुगरची काय परिस्थिती. आलेगाव शुगरवरती 250-300 कोटी रुपये कर्ज होतं. तुमचे शेअरचे पैसे परत दिले का तुम्ही. आज मी माझ्याकडे ओपन आव्हान केलं. मी कारखाना उभा करत असताना लोकांनी मला विश्वासाने जवळजवळ सुरुवातीच्या कालावधीत 18 कोटी रुपये दिले होते. पुढे जे 26-27 कोटी झाले. आज पण माझं जाहीर आव्हान असतं लोकांना की ज्याला शेअर्स काढायचे त्याने आज अर्ज द्या, 15 दिवसाच्या आत तुमचे पैसे परत केले जातात. माझ्याकडे अर्ज आला की 15 दिवसानं चेक तयार होतो आणि पैसे घेऊन जावा. अशाच काही जणांनी अफवा उठवल्या, लोकांनी अर्ज दिले. मी त्याच्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत 27 कोटीमध्ये जवळजवळ 20-22 कोटी परत केले. लोकांनी पुन्हा अजून 2-4 कोटी आणून दिले. उद्या आमचं ही विश्वासार्हता महत्वाची. एक कारखाना केला का नाही केला का, किती पैसे आपल्याला मिळाले हा पार्ट वेगळा, पण शेवटी सगळ्यात मोठी आहे ती विश्वासार्हता आहे. आणि मी जे काम करतो ते विश्वासार्हतेसाठी काम करतो. आरोप तर मी राजकारणात आल्यापासून अनेक जणांनी केले. मोहन काही बोलता येत आणि आपल्याकडे तर अशी परिस्थिती झाली की आता ते बघायला जातो. इथले काही किस्से ऐकतोय म्हणजे एकदा काहीतरी सूतगिरणी काढायची म्हणून इथले नेत्याने काहीतरी पैसे गोळा केले. मला ते किस्सा कोणतरी त्या दिवसाने फोनवर सांगितलं असं काहीतरी. आणि मग 27-28 लाख रुपये सगळ्या लोकांनी गोळा केले होते. आणि इथनं नेते निघाले मुंबईला काय. आणि मुंबईला म्हणजे आपण तिथे पैसे भरू आपली सूतगिरणी करण्यासाठी. आणि सकाळ सांगितलं पुण्यात हॉटेलला झोपल्यावर गाडीतनं बॅग गेली. म्हणजे असला तर उद्योग नाही केला मी. म्हणजे शेअरचं गोळा केलं आणि कुठंतरी चोराने काय केलं असलं तर प्रकार मी नाही ना केलं. बोलायला काय तुम्हाला तोंड आहे, आम्हालाही तोंड आहे, बोलता येतं, वैयक्तिक पातळीवरती बोलता येतं. पण शेवटी राजकारणामध्ये बोलून विकास होणार नाही. याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी मी कारखाना विकला त्याच्या अडचणी वेगवेगळ्या सांगितल्या. एकतर सरकारची धोरणं, सरकारची प्रायव्हेट कारखान्याला कुठल्याही प्रकारची मदत नाही. आज कोऑपरेटिव्ह कारखान्यावरती पूर्ण सरकारचा फोकस आहे. आणि भाजपचं सरकारने भूमिका अमित शहा साहेब झाल्यापासून
हे कारखाने वाचले पाहिजे, सरकार वाचलं पाहिजे. चांगल्या पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं सरकाराला, नाहीतर सरकारी कारखाने तुम्ही पुढे जाता. एक असा टर्न सुरू झाला की हेच सरकारी कारखाने प्रायव्हेटवाले घेत होते. ती सायकल सरकारच्या धोरणामुळे उलटी झाली. आज उलटी सायकल झाली. कशामुळे झाली? तर सरकारनं त्याच्यामध्ये उभं राहायची भूमिका घेतली ना. आता ह्याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नव्हती. आता जे ग्रुप मोठे आहेत त्यांचा पार्ट वेगळा आहे, त्यांचा अनेक व्यवसाय आहेत. ह्या व्यवसायात समजा नफा नाही झाला तर दुसऱ्यात होतोय, दुसऱ्यात नाही झाला तिसऱ्यात होतोय. आणि ह्या मोठ्या ग्रुप बरोबर मी सुद्धा जॉईन झालो की बाबा हिथं आपला एकट्याचा ह्या सगळ्या धोरणामध्ये, आणि शासनाची धोरणं काही 1-2 दिवसाची नसते. 5-5, 7-7, 10-10 वर्षाची जेव्हा उद्योगाची धोरणं करावी त्यावेळेस त्याचे रिझल्ट मिळायला चालेल. आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये ह्या सगळ्याचा विचार करून मी व्यापारिक दृष्ट्या त्यातनं हा निर्णय घेतला. दुसरी बाजू आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला सरकार काय काय मदत करते. पहिली गोष्ट, लागेल तेवढा फायनान्स सरकार देते. समजा त्याच्या शेवटी बँका फायनान्स कशावरती देते की असेट आणि लायबिलिटी देते. समजा आदिनाथ कारखान्याचं 300 कोटी असेट असतील तर त्याच्यावरती बँक किती फायनान्स करेल? साधारण फार तर प्रेशर दिलं तर 75% त्याच्या, म्हणजे 300 कोटीच्या 200-250 कोटी. पण आजची कारखानदारीची परिस्थिती बघितली तर आज असेट आणि लायबिलिटीच्या वरती लायबिलिटी प्रत्येक साखर कारखान्यात आहे. त्याच्यामध्ये सरकारने काय भूमिका घेतली आज की असेट आणि लायबिलिटी मधला जो गॅप आहे त्याची गॅरंटी सरकार द्यायला. म्हणजे समजा मला आता आदिनाथला 450 कोटी लागणार आणि माझं आदिनाथचं व्हॅल्युएशन आज 300 कोटी. 25% जरी मार्जिन म्हणलं तर माझा रेशो किती येतोय? साधारण 250 कोटी मला समजा फायनान्स करू शकतो. पण ऑलरेडी माझ्याकडे आज 300 कोटी आहेत. मला आदिनाथ चालवाय 100 लागतात. तर वरच्या ह्या 150 कोटीची जबाबदारी गव्हर्नमेंट घ्यायला लागला. हा फायदा कॉपरेटिव्हमध्ये. दुसरं महत्वाचं की ऊसाचे दर, साखर कारखानदारीतल्या अडचणी, ह्यामध्ये केंद्र सरकारने एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला की सुरुवातीला आपल्याला डिस्लरीची लायसन्स फक्त ज्याच्याकडून मॉलेसिस आहे त्यालाच देत होती. आणि आज शासनाने निर्णय घेतला की ज्या कारखान्याकडे मॉलेसिस बेसची डिस्लरी आहे त्यांना मल्टी ग्रेड डिस्लरी द्यायचा निर्णय घेतला. त्याचा GR काढला. आत्ता 7व्या महिन्यापर्यंत त्याच्या ॲप्लिकेशनची मुदत आहे. त्याच्यामध्ये 6% सबवेन्शन दिले आणि NCDCचे पैसे 8-8.5%. म्हणजे तुम्हाला 6%चं जरी केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये DFPDच्या माध्यमातून सबवेन्शन मिळालं तर तुम्हाला 2% पैसे. मग आता मी काय करणार आहे की हे 260 कोटीचं जे वजन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण कुठली आहे की NCDCचे जुने असलेले 63 कोटी आणि MSC बँकेचे 30 कोटीचे झालेले 62-63 कोटी, 120 कोटी की जे हे त्याच्या डोक्यावरती बर्डन आहे. ह्या सगळ्या लायबिलिटी असेटवरती आहेत, म्हणजे हे मॉर्गेज कर्ज आहे. आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की 2 टप्प्यामध्ये हे 260 पैकी बँकेच्या असलेल्या लायबिलिटीसाठी एक वेगळं प्लॅनिंग करावं लागेल. आणि त्यासाठी काल आम्ही अजितदादाकडे जाऊन आलो की बाबा हिथं आम्हाला एकतर हे 1 टाइम सेटलमेंटमध्ये आम्हाला हे 120 कोटीचं 50 कोटीत बसवून द्या, 60 कोटीत बसवून. आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की हे जर आपलं सुरुवातीला माझ्या ताब्यामध्ये कारखाना आला तर मी काय करणार आहे की हे 60 कोटीचा प्रस्ताव माझ्या क्रेडिटवरती कुठल्या तरी पतसंस्थेत देणार, अर्बन बँकेत देणार, त्याची तयारी करून आणि नवीन फायनान्सचा पण अर्ज देऊन देणार. ज्या दिवशी मला नवीन फायनान्स त्यामध्ये मी 100 KLची डिस्लरी त्याच्यात उभा करणार. 100 KLची डिस्लरीला आता नाही म्हणलं तर 100 कोटी 120 कोटीच्या आसपास खर्च येतो. त्यामध्ये आपण मॉलिसिस बेस बी करतो. त्यामुळे स्पेंट वॉशसाठी तुम्हाला 0 लिक्विड डिस्चार्ज करायला त्याचा खर्च अधिकचा पडतो जो ग्रीन बेसमध्ये आपल्याला येत नाही. पण आता दोन्ही मल्टीफिल करायचं म्हणलं तर ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटच्या नॉर्म्स पाहून आपल्याला जावं लागतं. म्हणून मी काय करणार की आता हे 100 कोटीची डिस्लरी समजा 100 कोटी प्लस इकडचे मला 50-60 कोटी आले तर साधारणतः माझ्या लायबिलिटी किती वाढते 150-200 कोटी. आणि ह्या ज्या राहिलेल्या कर्मचाऱ्याच्या शासकीय देण्याच्या ह्याच्यासाठी मी वेगळा प्रस्ताव NCDCला अजितदादाच्या माध्यमातून देणार आणि ते शासनाकडनं मी वेगळ्या पद्धतीनं मंजूर करून अशा पद्धतीचं नियोजन ह्याच्यामध्ये केलंय. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत असा. शेवटी मी माझ्या आयुष्यातली ह्या सगळ्या व्यावहारिक दृष्ट्या
20-20 वर्ष 25-25 30-30 वर्ष याच्यात घालवले. त्यामुळं हे करण्याच्या दृष्टीनं मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मी मुद्दामून छाती ठोकपणे सांगतो, कारण हे एवढं सोपं नाही. आता उजनी 110% बोलून आज कमी पडती दररोज. हे तर पैशाचे विषय आहे. पैसा काय असा नाहीये. पाणी कमी पडतंय म्हणजे पैसा कितीही असला तरी तो पूर्ण नाही. ह्याची अक्कल मला आहे, तर मी ह्या धंद्यात पडताना एकदम शून्यात पडलेला माणूस आहे. त्यामुळे मला ह्यातलं अनुभवाने शिकवलं. हे काय म्हणजे पुस्तकातलं वाचून ज्ञान नाही, कुठल्या टेक्निकलवाल्यांचं ज्ञान नाही. आणि ह्या पद्धतीनं त्यातला खडा ना खडा त्यावेळेची ती गरज माझी होती, म्हणून ह्याच्यामध्ये मी पडून ते सगळं स्वतःला आत्मसात केलेलं आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत असाल की मी ज्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला की 1 वर्षाच्या तिथलं सगळं चित्र बदललेलं दिसत. कारण मी कारखाना 6.5 महिन्यात उभा केला. पुढचा सीझन तर चालू होईल, पण आपलं डिस्लरीचं काम सुद्धा 6-6.5 महिन्यामध्ये पूर्ण करायच्या दृष्टीने एखादा निकाल लागू द्या 19चा, 6 महिन्यानंतरचं चित्र तिथलं बघा तुम्ही स्वतः. त्यात नक्कीच मी कुठं सुद्धा कमी पडणार नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. आज विधानसभेच्या निवडणुकीनंतरची परिस्थिती तुम्ही बघता. विधानसभेमध्ये माझ्यावरतीच आरोप केले, कागदावरचा विकास, कागदावरचा विकास आहे तर का माणसाला रोबोट काय त्याचं कमिशन आणून दिलं? कागदावरच्या विकासाचं कमिशन मिळू शकतं का? काय एवढी गडबड झाली? बरं, आज मला सांगा, बजेटचं वार्षिक अधिवेशन बजेटचं झालं, 1 रुपया तालुक्याला आला का? 1 रुपया तरी आला का तालुक्याला बजेटमध्ये? मी कोविडची 2 वर्ष जर सोडली तर वर्षातनं अधिवेशन किती होते? 1 बजेटचं अधिवेशन होतं, 1 पावसाळी अधिवेशन होतं आणि 1 हिवाळी अधिवेशन. त्या तिन्ही अधिवेशनामध्ये 1 तरी अधिवेशन असं दाखवलं की तिथं करमाळा तालुक्याला पैसा मिळाला. काही ना काही तिथं माझ्या पदरामध्ये तालुक्याच्या विकासासाठी घेऊन आले आणि त्याचं कमिशन खात बसून आहे. आज काय परिस्थिती आहे? आज मी आणलेली कामं आहे त्याच्यावरती तुम्ही आधी ह्याला कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेता, त्यांना रोपाट्या घालताय, बेळगाव सारख्या योजनेमध्ये पाईप जाळून टाकताय. म्हणजे इथं काय आपला त्या ह्याच्यासारखा मागचा जोक करायचा आहे का? ह्या पद्धतीने जाऊन चालणार आहे का? विकास होणार आहे का? मला सांगा, माझ्या अगोदर पण तुमची कामं चालूच होती ना. तुमच्या कालावधीतली बी कामं माझ्या अगोदर चालू होती. मला वाटतं तुमचा पारेवाडीपासूनचा ह्याच्यापर्यंतचा आवाटीपर्यंतचा रोड होता. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं सांगावं की इथं आमदारांनी दमदाटी केली, बोलवून घेऊन काय केलं म्हणून. माझ्या कालावधीत म्हणजे जुनी सुद्धा काय कामं तुमच्या कालावधीत थोडं तरी पाळायला पाहिजे की त्याच्यात. आता मी आणलेली काम आहे की आता मी आणलेल्या पाटली किती तोंड घालावं त्याला तरी काय मर्यादा पाहिजे. मी थोडं तरी वाटायला पाहिजे की तुमचं आणलेलं असलं तर अख्खी पाठी हा ना हो, मला काय येणं नाही. पण लोकांनी ह्याच्यात आणलेले ह्याच्यात कशाला फवारणी घालायला लागले? स्वतः कर्तृत्व नाही तर 3,000च्या ऐवजी 6,000चा आणा ना, आणि काय खायचंय ते खावा ना. त्यातून कशाला लोकांना धोका घालता? ह्याही गोष्टीचा आज आपण सगळ्या मंडळींनी विचार केला पाहिजे. तुम्ही बघताय की युती आघाड्या पहिलेही झालेले आहेत, एकेकाचं येडं झालेलं आहे, आता डबल सुरू आहे. तुम्हाला वाटतं मी या ठिकाणी युती आघाड्या करत असताना त्यांच्या युद्ध झालं की कसा माझ्याकडनं कधीच त्याच्याबद्दल असं हे झालं नाही. एवढं 4.5 वर्ष कोण टिकलं का फोन करून? आज काय परिस्थिती आहे? 3 महिन्यानंतर तुमची काय स्टेटमेंट काय येते, आज काय येते? किती फसवणार किती हो लोकांना. पण हे फसवापशी कशासाठी? घोडाला का आगी लागायला लागली? कारण ही सगळा खेळ इकायचा होता ना, वाट लावायची होती. त्यात पण पुन्हा काय मिळतंय काय? ही जी आग लागली दिसते असं वाटतं. हे मंदिर सुधारतंय ह्याचं दुःख व्हायला लागले, कारण काहीच मिळत नाही ना. ह्याही गोष्टीचा आपण सगळ्यामध्ये विचार केला पाहिजे. जेव्हा नक्की कशासाठी चाललेले ह्याच्यामध्ये तुम्ही बोला ना, जाहीरपणे बोला. कसं करणार आहे सांगा. नसेल तर समोरासमोर बसवा, मीडिया पुढे बसू, सांगू, एकमेकाला सांगू आपण मी कसं चालवणार आहे, त्यांनी सांगायचं कसं चालवणार आहे.
ऊस कुठनं येतो, कुठनं पुन्हा वजन केल्यापासून कुठं जातो, आत गेल्यावर त्याचं काय होतं, पुढे जाऊन काय होतं, मग साखरेपर्यंत कसा येतो, ह्या गोष्टीवरती करा ना चर्चा तुम्ही. डायरेक्टच कारखाना चालू करतो असं कसं म्हणून चालतो. ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या शून्य मंडळींनी विचार करणं ह्या सगळं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की बाबा ही काय तुमची फसवणूक कधी करायला आलो नाही, कुठल्याच गप्पा कधी मारलेल्या नाही. तुम्ही बघितलं असेल की मला तुम्ही 5 वर्ष संधी दिली, तालुक्यात एक कुठला गुन्हा दाखल झाला. मागे 14 ते 19 मध्ये जो प्रकार झाला ते 3 महिन्यात झाला. तोच गुन्हा झाला. तो पोलिसांच्या गाड्या गेल्या, मलाच फोन केला तुम्ही जाळीच्या गाड्या आल्या त्या म्हणून पटकन. 5 वर्षात का असं झालं नाही? पोरं एकदम शानी झाली सगळे, अजिबात चुकाच करत नव्हती, करत होती ना, नाही ना असला प्रकार काही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे किती दिवस आणि किती त्या ह्याच्यावरती भावनेवरती तुम्ही ह्याच्यावरती आपली अस्मिता का 3400 कोटीतलं कमिशन खाताना तुम्हाला कळत नाही, तेव्हा थोडं तरी वाटतं की कशाला बाहेरच्या माणसाने आणलेली वैरण आहे, त्याला कशाला तू आणला का वाटत नाही कधी. त्यात लगेच तुम्ही पिंडीत तोंड घालता आणि मग काय करायचं म्हणलं की लगेच सगळ्यांनी म्हणायचं नाही नाही आपलं आपली. हे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणाच जेव्हावरती तुम्ही करायला चालला त्याही माणसांचं सगळं बघा. डीसीसी बँकेची वाट लावली ना, कोणी लावली? सगळ्या जिल्ह्याला माहित आहे ना, कोणी सांगावं की बाबा. आणि मी जाहीरपणे सांगतो माझ्या युनिटचा 1 रुपया बुडला आहे असं बँकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने म्हणावं की ह्याच्यात संजय बाबाच्या युनिटमध्ये 1 रुपयाची प्रसिद्धी बँकेला बसली आहे. आज 5 वर्ष काय परिस्थिती झाली बँकेची. आणि बँक अडचणीत आल्यामुळे पुन्हा तालुका जिल्ह्यातल्या कारखाने अडचणीत यायला लागले, कारण जो बँकेकडनं रुटीन मधल्या कारखान्याला गेला. कशाला तुम्हाला वाईटच्या ठाणे जिल्ह्याच्या बँकेकडे जावं लागेल? आपलीच बँक जर आपण व्यवस्थित ठेवली असती, म्हणजे तुम्ही का जिल्हा बँक नीट ठेवली नाही, शंकरराव सहकारी बँक आपल्याची नीट ठेवली नाही, एक नाही सुमित्रा, सगळ्या लेकरा बाळाच्या प्रत्येकाचे एक पतसंस्था आहे, प्रत्येकाचे एक पतसंस्था आहे. विजय कारण तुम्ही जर माझी सत्ता बदलली लोकांनी आत्महत्या केल्या त्याच्या टीव्हीसाठी ह्याही सगळ्या गोष्टीचा आपण शून्यपणे विचार केला पाहिजे की मी काय सांगतोय, मी आदिनाथच्या बाबतीत जे सांगतोय त्याच्यावरती तुम्ही विचार करा. बाबा मी कारखाना कसा चालू करावा म्हणून तुम्हाला सांगतोय, त्याच्यामध्ये कुणाची मदत घ्यावी, बरं ज्यांची मदत घ्यायची त्यांच्याकडे जाऊन आपण विचारून हे सगळं करतोय. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करा. ही संस्था आहे, आमदारकी खासदारकी हे भाग वेगळे आहेत मी सांगतो, पण ही सहकारी संस्था ही तालुक्याची अस्मिता असते आणि त्याच्यातली एक चूक हे 2-2, 3-3 पिढ्याचं नुकसान करून जाते. आज मला सांगा आदिनाथचं स्वप्न कधी बघितलेलं? सुरुवातीला मला वाटतं गिरधरबाई नाही, माझ्या माहितीप्रमाणे 83-84 शेअर्स बिअर्स घेतलेले होते. तुमची 2-3 निवडणुका त्यातच झाल्या. म्हणजे हे सगळे गोविंदराव बापू सुद्धा त्याच्यात होते, गिरधरबाई होते, मला वाटतं पन्नास पुन्हा आपले माजी आमदार रावसाहेब पाटील होते. अशा अनेक मंडळींनी स्वप्न बघितली होती. ते गुरुदास बाप्पा होते. ह्या सगळ्या मंडळींनी कधी बघितली 71ला स्वप्न बघितली. आणि कारखाना कधी झाला चालू? मला वाटतं 93ला चालू झालं. 71ला बघितलेलं स्वप्न 93ला साध्य झालं, 20 वर्षानंतर. आणि आज 93 कालावधी कुठं आला मला सांगा तुम्ही?
93 ते 7 32 वर्ष आज त्या ठिकाणी आली आणि आज 32 वर्षानंतर ती संस्थेची परिस्थिती काय करून ठेवली. मी आणतो इथं फिरून फिरून सगळ्यांनी तुम्ही ते केलेलं. ह्या गोष्टीचा सगळ्या लोकांनी विचार करावा. मी फक्त या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगतोय की बाबा मी कुठल्या स्वार्थासाठी या ठिकाणी आलेलो नाही. तुम्ही बघितलं असेल मला इथं काम करायला एक चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी दिसली म्हणून तुम्ही बघितलं असेल आमदारकीच्या माध्यमातून सगळ्या विषयाला हात घातला. एवढे मोठे विकासासाठी पैसे त्या ठिकाणी आणले. तसंच सहकारी संस्थेच्या बाबतीत सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मला उद्या ही संस्था नीट करायची संधी मिळाली तर मग आपल्या आयुष्यात काय करायचं हो. न केलेल्यांचं पुतळं लागतात ते मग माझं लागणार नाही. हा 2-3 वेळा ताब्यात म्हणजे देऊन सुद्धा त्या अवस्था होती. म्हणल्यानंतर माझा बारका उभा करते फोटो ठेवते त्याच्यासाठी तरी करील का नाही मला सांगा बरं. ह्या सगळ्या गोष्टी आता उद्या ह्याच्यावरती पुन्हा टिंगरचावाजी होईल. त्याच्यावरती अजून वेगवेगळं बोललं जाईल. पण शेवटी आता काय अशी परिस्थिती झाली की आता ते बोलू का नको असं झालं. पुढं आता पुन्हा एक राहू दे शिल्लक वेळ काळ बघून बोलू सांगतो मी म्हणजे काय अवस्था झाली तर त्या बोलायला सगळ्यांनाच येतो. पण आपण पहिल्यापासूनच ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये कुठल्याही संस्थेच्या बाबतीत आपण डोळसपणे काम करतो. आजही माझं जाहीरपणे आव्हान आहे की बाबा माझ्या संस्थेतले शेअर्सवीर सगळे म्हणजे महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण असेल प्रायव्हेट कारखान्याचे शेअर्स माघारी केलेलं मला म्हणजे कोणी शेअर्स माघारी केले होते. आता इतके कारखाने तुम्ही या ठिकाणी बघताय. त्या पद्धतीनं या ठिकाणी उद्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं हे सरकारचं मंदिर आपण त्याला ऊर्जित अवस्था आणायचा प्रयत्न करू. तुमच्या सगळ्यांची साथ महत्त्वाची. आमची सगळी टीम तुम्ही बघितलं असेल की सगळी नवी सगळी तरुण मंडळी आणि ज्याला ह्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं आशा आहे आणि मिळवण्यापेक्षा सुद्धा ही उभा करण्याची एक ओढ आहे ह्या सगळ्या मंडळीला. त्यासाठी म्हणून आपल्याला ह्या सगळ्या पॅनलला उद्याच्या मत द्यावे अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. वेळ बराच झालाय. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. उद्या 17 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं चिन्ह आहे पतंग. प्रत्येक गटाच्या म्हणजे जे आपले महिला गट आहे म्हणजे महिलाचा वेगळा हे आहे, NTचा वेगळा आहे, SCचा वेगळा आहे. त्याच्या कलर वेगवेगळे त्या पत्रिकांचे आहेत. परंतु आपल्याला कलर कुठलाही असला तरी त्याच्यावरती पतंग बघायचा आणि पतंगाच्या चिन्हापुढचा आपल्या त्याच्यावरती शिक्का मारायचा आणि या आदिनाथची त्याला सुस्थितीत आणण्यासाठी म्हणून या चाललेल्या कामाला आपण सहकार्य करावं एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय भारत.